माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 44 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रिये श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे अम्मासे कृपा करी गा दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत केले समस्त यात्रेशी निघाले माता पिता तंतुकासे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन परत पाहिजे म्हणजे श्री गुरु भुवन आपण न ये येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला. श्री गुरुमठासी आला गुरुपुसती तयासी. श्री गुरुमती तयासी का यात्रेसी कागा यात्रेशी तू न गेलासी. तंतुकोणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण. ऐसे म्हणते तंतुक नमस्कार करी नित्य देख. तो पातली शिवरात्र एक माग वद्य चतुर्दशी. श्री गुरुमती तयासी समस्त गेले यात्रेशी तू एकलाची राहिलासी. पाशी विनोद श्री परठाचा नयन झाकणी पादुकेशी दृढ करी घरी गावे गेसी. ऐसे म्हणून तयासी म्हणू वेगे घेऊन गेले. श्री गुरुमती तयासी कागा भ्रांतपते पाहसी वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करोनिया. श्री गुरु येसा निरोप देता शीघ्र गेला स्नानाकरिता. ते देखील माता पिता भ्राता ग्रामलोक सगळे एक. ते पुसती तयासी कोणे मार्ग आलासी अमुची भेटी का न घेसी लपण येणे कोण धर्म. विनवितसे माता पित्यासी आम्ही निघालो दोन प्ररेशी. एक घटिका लागली वाटेसी आता आलो गृह समागमे. एक हसती मी त्या म्हणती आम्हा सर्वेच्या आला लपत. ऐसे विडवारे बोलत अबद्ध म्हणती सगळं जन. तो कोणा सवेन बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्षरा वेले घेऊन गेले पूजेसी. पूजा करीत लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी अतिविस्मय करून पूजा केली म्हणभावे. समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुकोणे चित्ती. श्री गुरु राजा आपणासी शंकर. श्री गुरु पुसती तयासी हे द्वारासी किंवा जासी तंतुक विनवी स्वामी यासी. एक नवल देखिले जाता समस्त लोक जाऊनी देवालया भितरी वैसवणे पूजा करीती तुमचे चरणी लिंगन विदेखो तुम्हीच ते. श्री गुरुमती ऐक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्वता. स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी. मागवैद्य चतुर्दशी पारमहिमा श्री पर्वतासी. सांगणे ऐका तत्परतेशी श्री गुरुमती तंतुकाते. पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा प्रियेसी. शूर असे पराक्रमासी समस्त शत्रू जिंकले तेने. आणि एक कोदी असे पारधी करी भाऊ असे ब्लाढ्य स्थूल भाऊ असे चंचळ सकळ स्त्रिया रथ. आचार तरी बरवान असे शिवपूजा करी भाऊ असे. पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुमुदवती. सुशील सुगुण पतिव्रता म्हणे करी बौद्ध चिंता. पुरुष आपला परद्वारता ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागली आपले पुरुषासी. म्हणे प्राणेश्वरा परियेसी विनंती एक असे माझी. तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवने परी. सांगावे स्वामी सविस्तरी कोपण करावा प्राणनाथा. राजा म्हणे श्री येसी बरवे पुसले अम्मासी. ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपानगरी आपण स्वान योनी जन्मन जाण होतो तेथे काळक्रमण शिवरात्री आली एके दिवशी. त्या नगरी होते एक शिवालय. समस्त लोक आले पूजावया. आपण गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून. आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत. मज देखून आले धावत काष्ट पाशाना घेऊन या. आपण पवळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत. धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशाने. ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून भाऊ भ्यालो. मग अंतरगृही निघालो पूजा देखील तेथे शिवाची. द्वार धरोणी समस्त लोक शस्त्रे मारिले मजाईक. ओढून टाकती सकळीक शिवालया बाहेरी. तेने पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान. म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा स्वान त्याचा स्वभाव सर्वक्षणा. सर्वाठ आहे त्याची वासना त्याची स्वभाव मज असते. ऐसी स्त्रियांचे सांगितले. पुन्हा प्रश्न तेने केला म्हणे स्वामी जे सांगितले आपुला जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुनी. म्हणून लागत असे चरणी कृपा करिगा प्राणेश्वरा. ऐक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती. करीत होतीस उदरपूर्ती एके दिवशी अवधारी. पाडीला होता मास गोडा तो तुहा. चोचीने धरला कवळा उडत होती आकाशमंडळ. ते दुर्णी देखील घारीने. पाठी लागली ते घारी मागे पुढे विचारी. तू पळाली सते अवसरी श्री पर्वतगिरीवरी. दुरोणी आली धावत प्राण होता कंटकत. श्रमेणी शिकरी तू वैसत घारी येऊनी मारिले चोची. घेऊन गेली मास कवळे तुझे देह पंचत्व पावले. प्रदक्षिणा पुण्य फळले. झाली सत्वा राजपत्नी.
राजा सांगे सतीची पुढील जन्म सांगो मज आपण राजा सिंधू देशी जन्म पावे नवधारी माझी वाऱ्या तुझी होशी जन्म पावशी सृंजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणाशी राजा होईल सौराष्ट्र देशी तू उपजी कलिंग कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणाशी राजा होईन गंधार देशी तू उपजी मगध कुळेशी तैपई माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणाशी राजा होईल वंत देशी तू दाशार हरा राजकुळी जन्मसी माझी वाऱ्या होईशील तू सहावा जन्म आपणासी नंतर नाम परियेसी ययाती कन्या तू होसी तरी माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणाशी राजा होईन पांडव देशी रूप रावणे मजसरसी नोवे कवन संसारी नाणी सरगुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन जैसा रूपे ऐसे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आकळी जैशी स्वर्णाची पुतळी चंद्रासारखे मुख कमळ वसुमती असे नाव पावसे तुझ करीन स्वयंवरेसी दमयंती गणना जैसी स्वयंवर होईल मग तुझ मज देहा वासन होता तुझ घेईन सांगाता दिव्यमाणी बसणे तत्वता स्वर्गा प्रती जाऊ बळे श्री गुरु म्हणती तंतुकासी शिवरात्री श्री पर्वत महिमायसी ऐकतो स्वान प्रियसी सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गानगा ग्रामे भीमा तीर पूजा करिगा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुकमणे स्वामी आसी स्वामी तू मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले सर्वाठाई तुझी एक झालासी व्यापक कलेश्वर संगमनायक एक एक सांगसी अम्मा पुढे ऐकुणी श्री गुरु हसती ये रे पादुका धरी विनती नयन त्याचे झाकती संगमाले तातक काळे ते श्री गुरु आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी बोलावया शिष्याशी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्याशी राहू पाती आजी संगमे मग पुसती तयासी तेही सांगितले भरवसी आनंद झाले भक्तासी म्हणे सरस्वती गंगाधर सीती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री शैल शिवरात्र महिमा वर्णनम नाम चतुश्चत्वारि शो अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 61 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा.